नमस्कार. जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क सार्वजनिक सुलभ महिला शौचालय एका इस्माने जेसीबीच्या साहाय्याने पाडून जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे महिलांना मोठी अडचण निर्माण झाली आहे. आम्ही आता शौचास कुठे जावे अशी परिस्थिती निर्माण झाली असून गावात महिला आंदोलन करण्याच्या प्रयत्नात आहेत. आम्हाला शौचालयासाठी ग्रामपंचायतीने शौचालय बांधून द्यावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या इस्माविरुद्ध फत्तेपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमचं नाव काय? कौसाबाई. आता तुम्हाला हे शौचालय जे तोडलेलं आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलणार? बोला. संडासी हां तोडल्यास लय 16-17 वर्षापासून येते त्या. आम्हाला गैरसोय झाली आता जायची म्हाताऱ्या माणसाले. हे आमचं म्हणणं आहे. तुमची काय मागणी आहे? हा? तुमची काय मागणी आहे आता? आमची मागणी आहे संडासी बांधून द्या आम्हाला. बरोबर. काही कारणानिमित्ताने त्यांनी आता ज्यांनी संडाशी तोडून दिले तर आमची सर्व बायांची एकच मागणी आहे की आम्हाला पूर्ण जशी गैरसोय झाली आम्हाला सहयोग पाहिजेत आणि आम्हाला ते संडाशी बांधून सण मिळावे. किती वर्षापासून ते सुरू होते? 10-15 वर्षापासून समजा ते आमच्या होत्या बा चालू. आम्हाला आता लोक काही येवत नव्हतं, पण आता आम्हाला अडचण आली त्यासाठी आम्ही सांगतोय तुम्हाला. आम्हाला फक्त तेवढ्या बांधून द्या. आता घरपोच सेवा करून द्या, नाही तर मग तिथं होतं सुलभ शौचालय तर मग आम्हाला ती व्यवस्था पूर्ण करून द्या. ठीक. 15-20 वर्षापासून ते सार्वजनिक संडास होती, पण आता यांनी जर ह्या संडासी पाडून टाकल्या तर बुगड्यावर बसायची आम्हाला वेळ आली. त्याच्यामुळे आता बायाची असं गैरसोय झालेली आहे. रात्रीचं सोडा पण दिवसा सुद्धा बसायची आम्हाला आता सोय नाही आहे. 2 दिवसांनी समजा आता पावसाळा लागेल तर कुठे जायचं, उन्हाळ्यात जायचं जर सोय नाही तर पावसाळ्यामध्ये कुठे जायचं. तुम्ही आता येथे आम्हाला ग्रामपंचायतनी व्यवस्था करून द्यावी, बस एवढीच आमची हात जोडून त्यांना विनंती. दूध ग्रामपंचायत देऊळगाव गुजरी अंतर्गत गेल्या 15 ते 20 वर्षापासून बांधकाम केलेल्या व महिलांसाठी वापरात असलेल्या महिला शौचालय 2 युनिट संबंधित व्यक्तीने ग्रामपंचायतीला कुठलीही पत्रव्यवहार व सूचना न देता त्या शौचालय जेसीबीच्या सहाय्याने तोडफोड करून जमीनदोस्त केलेले आहे. त्यामुळे देऊळगाव परिसरातील महिलांची गैरसोय होत आहे. संबंधित व्यक्तीविरोधात फत्तेपूर पोलीस स्टेशन येथे ग्रामपंचायतीने गुन्हा दाखल केलेला असून संबंधित व्यक्तीच्या जागेत जर हे महिला शौचालय येत असतील तर त्यांनी रीतसर मोजणी करून घ्यावी. जर हे महिला शौचालय संबंधिताच्या जागेत असल्यास ग्रामपंचायत कुठलीही हरकत घेणार नाही.